असून देखील आता त्या रस्त्यांवर खड्डे पडलेले आणि आता रस्ते बुजवायचं काम चालू आहे. खड्डे बुजवायचं काम चालू आहे. हे बघा, तुम्ही जर भ्रष्टाचार करणार असाल तर तिजोरीवर तर खड्डा पडलेलाच आहे आणि तो रस्त्यावर तुम्हाला तिथं दिसेल. मला खरं तर आश्चर्य वाटलं, कारण का आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांकडे बघत असताना अभ्यासू, एक वकील नेता आणि हुशार नेता, आणि ते आहेतच हुशार. पण काल पत्रकारांना त्यांनी सांगितलं की थोडा वेळ द्यावा लागतो आणि सुरुवातीला अशा काही गोष्टी होत असतात. हे चुकीचं आहे. भारताच्या बाहेर होत नाही, काही प्रमाणात नॅशनल हायवेवर होत नाही, आणि मग महाराष्ट्र सरकारने केलेले जे रस्ते आहेत त्यातच खड्डे पडत असतील आणि त्याच्यावर असा केबलवाला प्रयत्न करून काहीतरी थातुरमातुर उत्तर राज्याचे मुख्यमंत्री देत असतील तर हे आम्हाला मान्य नाही. हे उत्तर योग्य नाही. भ्रष्टाचार झाला आहे म्हणून ते खड्डे तिथं पडलेले आहेत. इतर ठिकाणीसुद्धा आपण जर बघितलं, अटल सेतूला तसंच झालं. त्याच्याचबरोबर आपण ग्रामीण भागामध्ये जे काही एशियन डेव्हलपमेंट बँकच्या अंतर्गत रस्ते चालत त्यात खड्डे पडलेले आहेत. तुम्ही बघितलं असेल, मुंबई महानगरपालिकेमधून जे कामं केली जातात त्यात खड्डे पडलेत. तिथं गटराचे, नाहीतर आपण मॅनहोल ज्याला म्हणतो त्या झाकणाला 300 कोटी खर्च करूनसुद्धा झाकणं लावल्या नसल्यामुळे लोक मरत आहेत. झाडं तोडण्यासाठी प्री मान्सूनला तिथं बजेट असताना बजेटचा खर्च होऊनसुद्धा झाडं न तोडल्यामुळे तिथं लहान मुलं मरत आहेत. त्याला पूर्णपणे राजकीय जे काही सरकार आहे राज्यातलं आणि महानगरपालिकेचं सरकार आहे हे जबाबदार आहे. पुण्यामध्ये आपण जर बघितलं असेल, पावसामध्ये महानगरपालिकेचे लोक पाणी देत होते. आता महानगरपालिका म्हणते की ते आमचे नाही, ते कुठंतरी तिथं मेट्रोचे लोक होते. अरे पावसात पाणी देत आहेत आणि मेट्रो राहू द्या, नाही तर महानगरपालिका असू द्या, शेवटी गव्हर्नमेंटच ना. मग कुठेतरी खोकला कॉन्ट्रॅक्ट दिला आहे आणि फक्त दिखाव्यासाठी पावसात पाणी देत असतील तर मग सामान्य लोकांच्या पैशाचं उत्मात हे सरकार तिथं करतं हे सिद्ध होतं.